राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, करी द्वै ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 37, कुटस्थ व आभास यांचे भान कसे होते, याविषयी शंका आणि समाधान। कुटस्थ आणि आभास हे जे दोन चैतन्य आहेत, त्यामध्ये एक चैतन्य हे उघडा आहे आणि एक चैतन्य हे झाकलेलं आहे। आभास चैतन्य जे आहे ते बुद्धीमध्ये झाकले गेलेलं आहे आणि कुटस्थ चैतन्य हे अंतःकरणोपहित चैतन्य आहे।
मग हे जे चैतन्य दोन त्या ठिकाणी शास्त्र सांगतय, मग हे दोन चैतन्य ज्यावेळेस यांचं ज्ञान घ्यायचं असतंय त्यावेळेस यांचे हे दोन ज्ञाने उत्पन्न होतात का एकच ज्ञान उत्पन्न होतंय? ज्ञान होते वेळी यांचं भान कसं होतं, कसं ज्ञान करून घ्यावं या दोन्हीचं, याबद्दल शिष्याला शंका झाली. पण या अगोदर शिष्यानं सद्गुरूला जो विचारला होता प्रश्न की गुरुजी, आभासाला ज्ञान कसं होईल? त्यावेळेस गुरुजी म्हणले, आभासाला ज्ञान व्हायला काहीही अडचण नाही आणि कुटस्थाला ज्ञान होण्याची काही आवश्यकता नाही. आणि जे अमृतमस्मी ज्ञान आहे ते ज्ञान आभासालाच होतं. कारण मी जीव आहे, कर्ता आहे असं ज्ञान ज्याला झालं आहे त्यालाच मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान व्हायला काही हरकत नाही. आता हे सांगता वेळेस सद्गुरूनं शेवटी बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण या न्यायानं आभासाचं मुख्य समानाधिकरणाशी बाध समानाधिकरण घडायला काही हरकत नाही, आभासाचं कुटस्थाशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. कारण जर आभासानं त्यानं मानलेले जे धर्म दुसऱ्याच्या आपल्या अंगावर घेतलेले आहेत त्या धर्माचा जर त्याग केला तर त्याला कुटस्थाशी ऐक्य करता येतं. आणि जर त्याग नाही केला तर मात्र त्या आभासाला कुटस्थाशी ऐक्य करता येणार नाही. कारण त्यानं हे बुद्धीचं चांगलं गळ्यात घातल्याने, आभासानं बुद्धीचा दोर हा गळ्यात घातलेला आहे आणि तो गळ्यात असतानाच जर तो कुटस्थाशी बरोबरी करू लागला तर तो लगेच ओळखू येईल की हा आभास आहे, हा कुटस्थ आहे. कारण लक्षणं भिन्न लागतील त्या ठिकाणी. म्हणून जसं कुटस्थ आहे ज्या लक्षणानं त्याच लक्षणानं आभासाला व्हावं लागेल. मग त्याच्या ठिकाणी जे घेतलेले त्यानं दोष आहेत बुद्धीतले ते बुद्धीचे बुद्धीला बाध करावे, देऊन टाकावे. मग ते देऊन टाकले की तो आपला तांदळासारखा होणार. वरचं टरपलं निघून गेलं की तांदूळ जसा शुभ्र असतो आणि स्फटिक होतो त्याप्रमाणे आभास त्या कुटस्थाप्रमाणेच नवे नवे तो त्यालाच एक रूपाला पावेल. पण त्यानं तसं केलं तर मग जे बाध समानाधिकरण होतं ते आभासाचं होतं आणि मुख्य समानाधिकरण जे असतं ते कुटस्थाचं असतं. पण जर कुटस्थ आभास हा धर्म न सोडता मी कुटस्थ रूप आहे असा जर म्हणू लागला तर ही त्याची नांदणूक बरी नाही. कारण आभासानं बुद्धीचे जे काही दोष आहेत ते जवळच ठेवलेले आहेत
अंतःकरणातले दोष, मलविक्षेप दोष जवळच आहेत. आणि जवळ असताना तो जर म्हणू लागला मी कुटस्थ रूपच आहे. आता आपण एका अंगानं विचार केला, आता हे दुसऱ्या अंगानं, कारण असून तो नाही म्हणतो. तो आभास बुद्धी संबंधानं जीव झालाय आणि जीव होऊन तो म्हणतो मी कुटस्थ रूप नाही, है का नाही. म्हणजे दोष असताना तो दोषाकडे पाहून म्हणतो की मी हा दोषवानच आहे, मी कुटस्थ रूप होऊच शकत नाही. आणि जर दोष न सोडता जर म्हणू लागला मी कुटस्थ रूपच आहे, तर मग काय परिणाम होईल. म्हणजेच आत्मज्ञान न होता जर एखादा म्हणू लागला मी मुक्त आहे, तर त्याला काय म्हणावं, तो आपण आपलाच घात करीत आहे. म्हणजेच आभास हा शुद्ध होऊन त्यानं कुटस्थाशी ऐक्य करावं. अशुद्धातून जर ऐक्य केलं तर ते ऐक्य आता जगतामध्ये हेच दिसायले म्हणून आठवलं. आभास दोष न विवर्जित करता मी कुटस्थ रूप आहे असंच मानायले. मग ते खरंच कुटस्थ रूप आहेत का? कारण दोष तसेच आहेत. मग दोष न घालविता जर आपण ब्रह्मरूपच आहोत असं जर झालं तर ती ब्रह्मता, ती मुक्तता ही त्याला डोईजड होत असते. मग असं वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही. कारण वारकरी संप्रदाय हा सुज्ञ आहे आणि विचाराचा आहे. म्हणून आभास हा शुद्ध बुद्ध होऊन त्यानं कुटस्थाशी ऐक्य करणं हे त्याच्या भल्याचं आहे. दुसऱ्याला मी ब्रह्म आहे असं वाटावं का आपल्यालाच आपण ब्रह्म आहेत असं वाटावं, आहे का नाही. दुसऱ्यानं तर म्हणावं तुलाही गाढव आहेस, दुसऱ्यानं काय म्हणावं गाढव आहे. पण त्यावेळेस दुसरा जरी गाढव म्हणला तरी त्याला कळत आहे मी कोण आहे की नाही. दुसऱ्यानं म्हणला म्हणून तो तसा होतो का गाढव. मग हे कुटस्थ आणि चिदाभास म्हणजे आभास हे मूळचे एकरूपच आहेत. पण जितक्या भागामध्ये बुद्धीनं त्याच्यावर आवरण केलं आहे तितक्या भागातल्याला चिदाभास म्हणतात, जीव म्हणतात, आभास म्हणतात. आणि त्याच आभासाला मुक्तता व्हावी म्हणून या ठिकाणी शास्त्रकारांनी ही योजना योजिलेली आहे. आभासाच्या 7 अवस्था ह्या सांगितल्या आणि आभासाच्या 7 अवस्था सांगितल्यावर त्याला त्या चांगल्या कळाल्याही आणि त्यावर पुन्हा त्याला तशी अशी शंका झाली की कुटस्थाला म्हणजे मूळचीच शंका, कुटस्थाला ज्ञान घेण्याची आवश्यकता नाही, ज्ञान करण्याची आवश्यकता नाही, पण आभासाला ज्ञानाची गरज आहे, पण त्याला ज्ञान होईल का अशी जी शंका घेतली होती. आणि ते झालेलं ज्ञान मिथ्या होणार नाही का, या ठिकाणी थोडासा प्रकाश करायचा राहिला होता. आभास हा बुद्धीच्या संबंधानं हा मिथ्याच आहे. जीव हा खरा नव्हे ही माया. बुद्धीच्या संबंधानं तो कसा आहे, माया रूपच आहे.
मग ते मायारूप असणारी बुद्धी बादयोगी आहे. बुद्धी कशी आहे? बादयोगी आहे. म्हणजे तिचा बाद करता येतो. जे कल्पित असतं त्याचा बाद होतो, पण त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर त्याच्या मग बुद्धीचं अधिष्ठान काय आहे? आभास आहे का कुटस्थ आहे? आभासाचं अधिष्ठान काय आहे? मग त्याचं अधिष्ठान कुटस्थ व्हायले, मग तो आद्यस्थ झाला का नाही? मग तो आद्यस्थ झालेला त्या बुद्धीला अधिष्ठान कसा होईल? कारण आद्यस्थ कल्पिताला अधिष्ठान होत नाही. मग बुद्धीला अधिष्ठान कोण मानावं लागेल? मग है का नाही? असं आपण आपल्यालाच विचारायचं आणि आपल्यालाच कळत आहे, फक्त विचारण्यात यावं. मग बुद्धीलाही अधिष्ठान तो आहे आणि आभासालाही अधिष्ठान तोच आहे, कारण त्याच्याच वर हे आद्यस्थ दोन पदार्थ उत्पन्न झालेत. त्यातलं आभासाचं जर विचार केला, आता बुद्धीचा काही विचार करायचा नाही, तिथं सगळंच काय मिथ्याच आहे. पण आभासाच्या ठिकाणी जो मी आहे, अहंकार आहे, त्या अहंकारामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य कुटस्थ आहे. आणि त्या ठिकाणी, त्या अहंकाराच्या ठिकाणी, त्या मीच्या ठिकाणी जे बाकीचे धर्म आहेत ते कोणाचे येतं? बुद्धीचे येतं. मग त्या आभासात दोन भाग झाले का नाही? मग एक भाग चैतन्याचा झाला आणि एक भाग बुद्धीचा झाला. मग तो बुद्धीचा भाग तो बुद्धीला देऊन टाकावा आणि चैतन्याचा भाग तो कुटस्थाशी मिळवून टाकावा. मग त्या आभासाला मी कुटस्थ रूप आहे, ब्रह्मरूप आहे असं ज्ञान व्हायला ना काय झालं? ते बुद्धीचे धर्म त्यागले की त्याच वेळेस त्याला ज्ञान होतं की मी ब्रह्मरूप आहे म्हणून. आणि जरी बुद्धीचे धर्म त्याच्या ठिकाणी जरी असले तरी तो ज्ञानरूप आहे ना, ज्ञानानं त्याला कळायलाच पाहिजे. मग त्याला अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. म्हणून आभासाच्या अवस्थामध्ये अपरोक्ष ज्ञान जे ही भूमिका आहे, ही जी अवस्था आहे ती त्याची मुख्य अवस्था आहे. अहम ब्रह्मास्मी ज्ञान म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. त्या ज्ञानाचा त्यानं स्वीकार करावा, विचार करून पुन्हा त्यानं पुन्हा त्याचा विचार करावा. असा पुन्हा त्यानं जर अभ्यास केला अपरोक्ष ज्ञानामध्ये झालेल्या उपदेशाचा, तर त्या ठिकाणी शोकनाश पुन्हा घडत नाही. शोकनाश होतो आणि पुन्हा आनंद व्याप्ती प्राप्त होते, म्हणजे तो ब्रह्मरूप होतो. असं आभासाला ब्रह्मरूप व्हायला येतं, ब्रह्मरूप होता येतं. पण त्यानं सत्शास्त्राचं श्रवण करावं, गुरुपाशी जाऊन गुरुचं सांगितलेल्या शब्दाचं अध्ययन करून त्याचा निश्चय करावा. आणि निश्चय केल्याच्या नंतर त्याला स्वप्राप्ती, आत्मप्राप्ती, बोधप्राप्ती, मोक्षप्राप्ती, फलाची प्राप्ती होती. पण या वाटानं आला तर, वाट जर चुकली तर मग तो कुठे जाईल याचं काहीच सांगता येत नाही. एकदा चुकला म्हणजे तो कुठे हे जसं काही सांगता येत नाही, तसं स्वरूपाची प्राप्ती न करता जो राहतात ते कुठे आहेत म्हणून सांगावेत? म्हणजे ते नाहीच्या बराबर आहेत, ते गणतीमध्ये येत नाहीत. पण या ठिकाणी जो शिष्याला बोध करून द्यायचा होता की आभासाला ज्ञान होण्यास काही हरकत नाही, तो 7 अवस्था सांगून त्याच्यामधून त्याला बोध करून दिला आहे. आणि मग त्यावरही त्याला जी शंका झाली होती
त्या शंकेनं सुद्धा म्हणजेच आभास कुटस्थरूप होऊ शकतो बाद समानाधिकरणानं. हा मुख्य समानाधिकरण त्याचं गेलं होतं, गेलं नव्हतं, पण तो भ्रमानं मानू लागला. कारण त्याचे आवरण कशाचं आलं होतं? मिथ्या बुद्धीचं. आवरण कशाचं आहे? हा, आता अज्ञानाचं आवरण आपण मानू, आहे का नाही? मग अज्ञान हे सत्य आहे का मिथ्या आहे का असत्य आहे? मिथ्या. आहे का नाही? अज्ञान मिथ्या आहे, मग मिथ्याचं आवरण आहे. जसं गाढवाला बांधताना त्याला मिथ्या बांधलं जातं का सत्य बांधलं जातं का असत्य बांधलं जातं? मिथ्या. कारण त्याला बांधलेलंच नसतंय, नुसता हात लावला जातो. तो कुंभार काय करतो, त्याला मेकी पशी नेऊन हात लावतो त्याच्या पायाला, आणि त्या गाढवाला वाटतंय मला बांधलं. आता त्याला कुठं बांधलेलं असतंय का? त्याला त्या ठिकाणी अज्ञान होतंय, आहे का नाही? मग ते अज्ञान सत्य आहे का? ते कल्पित आहे, तशी कल्पना केलेली. तसं आपण आभास झालो, जीव झालो, हे कशामुळे वाटायलंय? तर त्या मिथ्या आवरणानं, अज्ञानाच्या आवरणानं. म्हणून आवरण हे सत्य नाही, आणि सत्य आवरण नाही म्हणून तो काही सत्यबद्ध झालाच नाही. आवरणच सत्य नाही तर मग तो सत्यबद्ध आहे का? तो मिथ्याबद्ध आहे. मिथ्याबद्धाला सत्यमुक्तता प्राप्त होईल का? मग फक्त त्या ठिकाणी भ्रम निघून जातो, दुसरं काहीच नाही. त्या आभासाला जो भ्रम झालेला आहे का, तो कशामुळे झालाय? त्या अज्ञानामुळे झालाय. तो भ्रम निवृत्त झाला की तो आभास काय होतो? मुक्त होतो. फक्त भ्रम निवृत्ती करायची. मग तसा शिष्याला बोध केला की भ्रम निवृत्ती करून, बुद्धी म्हणजेच भ्रम आहे, बुद्धी ही काय आहे? भ्रमाचा भोपळा आहे, आणि तोच भ्रमाचा भोपळा आपणाला वारंवार जन्म मृत्यूला कारण व्हायला. तो भोपळा भ्रमाचा आहे. ही जी जाणीव व्हायली आपणाला, ही का सत्य व्हायली का मिथ्या व्हायली? जगत कसं सांगतंय शास्त्र, आहे का नाही? वेदानं सुद्धा काय सांगितलंय? जगत मिथ्या आहे, जगत सत्य नाही. पण आपणाला तशी प्रतीती येत नाही, म्हणून काय त्याला सत्य समजायचं का? हो बाबा, सत्य असन, पण आपल्या अज्ञानानं. पण वेद सांगतंय, शास्त्र सांगतंय, गुरु सांगतात, ते विचार करून सांगतात, म्हणून जगत मिथ्याच मानावं लागेल. आणि त्यांनी सांगितलेल्या बोधानुसार आपण तशी आपली बुद्धी तयार करावी लागते. मग आपणालाही मिथ्यात्व बाणन की. जर मिथ्यात्व करून घ्यायचं असेल जगताचं तर मिथ्यात्व बाणल. सद्गुरू म्हणले होते, जसं तू बुद्धीचा त्याग करून, बुद्धी विवर्जित करून, तुझा जो अहंकार, जो मी आहे, अहम तू आहे, ते कुटस्थ रूपच आहे, पण बुद्धीचा त्याग करून, तसा या जगताचा त्याग करून, जगत रूपानं, सत्य जगत रूपानं म्हणजे सत्यत्वानं, त्या सत्यत्वाचा त्याग करून जगत कसं आहे? मिथ्या आहे. जगताचं वर आलेलं सत्यत्व आपल्या अज्ञानामुळं, जगतावर आलेलं सत्यत्व आपण दिल्यामुळं, त्या सत्यत्वाचा बाद करून मग ते सत्य जगताचा बाद होणार. आणि मग कसं राहणार जगत? जगत का कुठं जाणार आहे का? हा, फक्त सत्य म्हणून राहणार नाही. आणि मग राहतंय ते कसं राहणार? मिथ्या म्हणून राहणार. आणि मग ते मिथ्या जगत हे कल्पित आहे. मग त्या मिथ्या जगताला जे अधिष्ठान आहे का, मिथ्या जगताला जे अधिष्ठान आहे, तर त्या अधिष्ठानाचं जर ज्ञान झालं जीवाला, तर जगत काय होणार? ते अधिष्ठान रूपच होणार ना. जसं दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाचं काय होतंय?
अधिष्ठान रूप स्वरूप होतंय त्याचं, आहे का नाही? आणि ते कुठून आलत? सर्प आलता कुठून? तिथूनच आला होता आणि तिथंच जाणार ना. मग स्वप्न कुठून आलं होतं? स्वप्न ही मिथ्या आहे ना, त्याला मिथ्या करून ठेवलेलं आहे ना आपण. मग ते मिथ्या स्वप्न याची उत्पत्ती कुठे झाली होती? झोपीत, आहे का नाही? आणि मग जागृतीचं ज्ञान झालं. जागृतीचं ज्ञान झालं की मग स्वप्नाची निवृत्ती, आहे का नाही? अधिष्ठान रूप होती. पण झोपीला अधिष्ठान काय? स्वप्नाला अधिष्ठान झोप आहे. मग त्या झोपेमध्ये ते काय होणार? त्याच्यातच जाणार ना. म्हणजे त्याचा लय कुठे होणार? हा, म्हणजेच आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूपच होते. आणि मग अधिष्ठान रूपच होते, ते अधिष्ठानातच असतात. मग त्या ठिकाणी ते त्यांची उत्पत्ती हे कोण करतंय? अज्ञान, है का नाही? हे अज्ञानानं त्या ठिकाणी उत्पत्ती आहे, अविद्येनं उत्पत्ती आहे. म्हणून ती उत्पत्ती अज्ञानात होती. ती उत्पत्ती कशी होते? अज्ञानात होते. मग अज्ञानाची निवृत्ती केली की ती उत्पत्ती अधिष्ठान रूप होते. अज्ञानाची निवृत्ती केली की तशी बुद्धी ही कशी आहे? अज्ञानच आहे, विज्ञान रूपच आहे. बुद्धी ही कशी आहे का नाही? आणि विज्ञान हे काय आहे? कल्पित आहे. ते का वास्तविक सत्य आहे का ते ज्ञान? जे कल्पित पदार्थ उत्पन्न झाले त्या कल्पित पदार्थाचं ज्ञान म्हणजे विज्ञान. कल्पित पदार्थाचं ज्ञान ते विज्ञान. असं ते विज्ञान रूप बुद्धीचा आपण मिथ्या म्हणून बाद केला की आपण ब्रह्मरूपच आहोत. आपण ब्रह्मरूपच आहोत असं सांगितल्यावर त्याला पटलं. म्हणून गुरुजीला म्हणला, गुरुजी मला पटलं, समजलं आता. पण मुख्य आणि बाद, मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण, हे जे तुम्ही दोन समानाधिकरण सांगितली त्यामध्ये अहम म्हणजे मी या शब्दानं प्रतीत होणारे कुटस्थ व आभास, कुटस्थ आणि आभास प्रतीत होणारे हे दोघेही ब्रह्मरूप आहेत, हे चांगले लक्षात आले. कुटस्थ ही आभासी हे कसे आहेत? ब्रह्मरूपच आहेत. आता थोडे विचारावेसे वाटते. ते म्हणले थोडं का मग, जितकं विचारायचं तितकं विचार. लाज वाटते हो सदा सदा विचारायची. कारण विचारणाऱ्याला वाटतंय आपल्याला किती बी विचारावं लागायलंय, हे का नाही? असं थोडस ते नम झाल्यावानी होतंय माणूस, है का नाही? म्हणजे किती बी सांगितलं ना आपल्याला शंकाच होऊ लागल्या. एखाद्याला खूप कडाक्याची भूक लागावी आणि त्याला जेवायला बसता वेळेसच वाटावं आता नक्की 4-5 भाकरी खावा लागतात आपल्याला, तवा भूक जाईल. पण आता वाढणारी ना आधी एकच भाकर वाढीती आणि पुन्हा एक नाही वाढीत अर्धी आणतील, त्याच्यातलं निम करीन ना. मग त्याला तर भूक लागलेलीच असते, घ्याचीच असते ना ती. आणि मग टाका म्हणतो, मग ती टाकते. आणि मग ते झाले पुन्हा अर्धी देत नाहीत, कोरभर देत येतं. तरी त्याला आता भूक जातच नाही ना, 5 भाकरीची भूक आहे ना, तर तो टाकाच म्हणतो ना. आता मग कोरभर झाल्या पुन्हा नाहीच, मग आग्रह म्हणून म्हणते आणू का कोरक्षी? तर म्हणतो ना एकच आणा, कोरभर कशाला? एक कोरक्षी आणू का म्हणते. तो म्हणतो कोरक्षी नको, एक आधी एक म्हणलात ना, एक कोरक्षी आणू का?
तो म्हणतो ते आधी म्हणला तेच आणा वरदक्षिणे. आणि जर तितकी बी जर दिली आणि पुन्हा भूक नाही गेली तर मग पुन्हा कानपंडेवानी वाटतंय का नाही? कारण आधीच वाईनं वाढताना हात आकडता केलाय आणि पुन्हा आपण महागालेत म्हणलं. तसं आता या ठिकाणी शंकावर शंका, शंकावर शंका, त्याचं समाधान बी करून पुन्हा शंका व्हायच त्यात, म्हणजे भूकच जाईना ना. मग भूक नाही गेल्या मग जरासं कुच मारल्याने होता येत ना माणूस. म्हणून तो काय म्हणला, थोडस काय म्हणला तो, थोडे विचारावसे वाटते. आता हे का विचारणं थोडे का याच्यात? विचार सागर मध्ये विचारलेलं का ते थोडं असतंय? ते का सत्यनारायणाची पोथी का थोडं विचारलं म्हणून? मग त्याचं थोडं कसं आहे बघा, जे असे की अहम या अंतकरण वृत्तीत कुटस्थ आणि आभास याचे युगपत म्हणजे एकाच क्षणी ज्ञान होते किंवा क्रमाक्रमाने. ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होत आहे अपरोक्ष ज्ञानानं, त्यावेळेस कुटस्थाचं आणि आभासाचं जे ज्ञान होतंय ते एकाच काली होतंय का क्रमाक्रमानं होतंय? म्हणजे अगोदर कुटस्थाचं होतंय आणि नंतर आभासाचं, का अगोदर आभासाचं होतंय आणि पुन्हा कुटस्थाचं? असं त्याचा विचारण्याचा प्रकार. मग असे क्रमाक्रमाने असे असेल तर प्रथम कोणाची, अगोदर याचं का अगोदर त्याचं? म्हणजे आधी कुटस्थाचं का अगोदर आभासाचं? म्हणजे तो क्रम त्याला पाहिजे. विचारण्याचा हेतू असा आहे गुरुजी, कारण जसे दोन दिवाचे ज्ञान एकदम होते, कारण तुम्ही दोन्ही कसे सांगायलात ते चैतन्य रूपच सांगायलात ना, म्हणून ते दोन्ही प्रकाश रूपच आहेत, दोन्ही ज्ञान स्वरूपवानच आहेत. मग मला असं वाटायलंय की आता ते दोन दिवे येते मला, कुटस्थ आणि आभास. मग जसं आपल्याला जर अंधाराच्या ठिकाणी दोन पंक्ती लावलेल्या असतील, दोन दिवे लावलेले असतील, तर पाहताना आपल्याला ते दोन्ही दिवे दिसतात ना. तसं आपल्याला जर अंतकरण वृत्ती आत गेली आणि त्या वृत्तीनं जर पाहिलं तर तिला ते दोन दिवे दिसतील का? आभासाचा एक दिवा आणि कुटस्थाचा एक दिवा, असे दोन दीपाचे ज्ञान एकदम होते. पण एक एक होतंय का दोन दीपाचं संगच होतंय? म्हणजे एका दीपानं एक दीप लावलेला आहे आणि एक दीप विजालेला आहे, असं आहे का? का दोन्ही दीप चालूच आहेत आणि चालू म्हणल्यावर दोन्हीचं संगत ज्ञान होतंय का मागं पुढी होतंय? मग दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान, एक दुसऱ्यावर अवलंबून नसतो. दोन्ही दीप प्रकाश रूप म्हणल्यावर एकमेकावर अवलंबून काही गरज नाही, आहे का नाही? तसेच कुटस्थ आणि आभास हे दोघेही प्रकाशमान आहेत, दोघेही प्रकाशमान आहेत, पण ते स्वतंत्र आहेत. पुन्हा कसे येतं? स्वतंत्र आहेत. किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे, हे काय मला कळा नाही. आता हे उलसक विचार नाही का? आणि याला का साधं विचारणं म्हणतात का? त्याचं विचारणं, त्याला असा संशय यायलाय की याच्यामधलं प्रकाशवान कोण? आभासाला प्रकाशमान धरायचं का कुटस्थाला प्रकाशमान धरायचं? असं का वाटतंय? कारण जे कुटस्थ आहे ते सामान्य मानायचं का विशेष मानायचं? विशेष मानलं तर ज्योतिरूप मानता येईल, म्हणजे प्रकाशमान मानता येईल, आणि सामान्य हा तेवढा प्रकाश नसतो ना.
आणि जर आभासाला प्रकाश रूप मानलं तर तो बुद्धिस्थित आहे. मग त्याच्या आभासाच्या प्रकाशानं कुटस्थाचं ज्ञान होतं का कुटस्थाच्या प्रकाशानं आभासाचं ज्ञान होतं का दोन्ही प्रकाश रूपच मानायची? आभास भी प्रकाश रूप आणि कुटस्थही प्रकाश रूप. मग दोन्हीचं ज्ञान संगच होतंय का माग पुढी होतंय का त्याच्या प्रकाशानं याचं ज्ञान होतंय का याच्या प्रकाशानं त्याच? आहे का नाही घोळ? आता किती घोळ आहे हे. आणि याला उलसक म्हणला. थोडं विचारायचंय त्याला झालंय उलसक का नुसतं म्हणायचं उलसक आहे? कोणाला ठाव आहे का नाही? असं त्याचं विचारणं म्हणजे ही शंका आहे. मग आता या शंकेचं समाधान करण्यासाठी सद्गुरूला तर शंकाचं समाधान करावंच लागेल. मग गुरुजी म्हणतात, अरे बाबा, कुटस्थाचं आणि आभासाचं ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस तू म्हणतोस तसं नाही. दोन्हीचं ज्ञान एकदाच होतंय, पण थोडासा फरकानं होतंय. तू धरायलास तसं नाही. कसं सांगतात? अहम वृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान एकदम होते. एकदम होते हे खरंय. एकदाच दोन्हीचं ज्ञान होतंय, पण पण ते दोन दिव्याप्रमाणे नाही. तुला जे वाटू लागले ना दोन दिव्याप्रमाणे, त्या दोन दिव्याप्रमाणे नाही. कारण एक झाकलेला दिवा आहे आणि एक उघडा दिवा आहे. मग जो उघडा दिवा आहे का त्याच्या प्रकाशानं झाकलेल्या दिव्याचं ज्ञान होईल. तो कशानं झाकलेला आहे? हो, बुद्धीनं. बुद्धीचं टोपलं त्याच्यावर झाकलेलं आहे म्हणून तो कसा आहे? झाकलेला आहे. म्हणून त्याचं प्रकाशन होण्याकरता कुटस्थाच्या प्रकाशानं तो काय होतो? प्रकाशित होतो. म्हणजेच त्या ज्ञानात दीपाचे स्वप्रकाशाने आणि दीपाचे स्वप्रकाशाने म्हणजे कुटस्थाचे त्याच्याच प्रकाशाने आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते. ते म्हणले होते आपण टोपलं घेतलंय त्यांनी घट घेतलाय. म्हणजेच घट तो घटात आहे. कोण? आभास. आपण टोपल्यात म्हणलो होतो. इतकाच फरक. मग तो घटामधला जो दिवा आहे तो दिवा त्याच्या प्रकाशानं कुटस्थाच्या प्रकाशानं तो घटासहित त्या ठिकाणी ज्ञान होते. त्याच कुटस्थाचा विषय आभास होऊन कोण कोणाचा विषय होतोय पाहता. कुटस्थाचा विषय होतोय आभास. आभासाचा विषय कुटस्थ होत नाही. कारण आध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाचं ज्ञान करून देत नाही. अधिष्ठानच काय करतं? आध्यस्थाचं ज्ञान करून देत असतं. है का नाही? म्हणून कुटस्थ हे अधिष्ठान आहे. कुणाचं? त्या बुद्धीचंही आणि आभासाचंही. मग हे अध्यास रूप असणारे हे ज्ञान त्या चैतन्याचं कसं करून देतील? कुटस्थ चैतन्याचं. मग कुटस्थाकडूनच त्यांचं काय होईल? प्रकाशन होईल. है का नाही? मग त्याचे ज्ञान होते. आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. आभास जरी प्रकाश रूप असला तरी पण ते प्रकाशाचं प्रतिबिंब आहे. तो प्रकाशच आहे.
पण ते प्रकाशाचं प्रतिबिंब आहे. मग प्रकाशाचं प्रतिबिंब प्रकाशाचं असणार ना, आहे की नाही? पण त्या प्रकाशाचं प्रतिबिंब ज्याच्यात पडले त्या प्रतिबिंबाला अधिष्ठान ते बिंबरूप असणार कुटस्थ चैतन्यच त्याचा अधिष्ठान असणार. म्हणून त्याच्यावरच याचा प्रकाश अवलंबून आहे की नाही? जर आपण भिंगात बघत असताना आपल्या कंपाळावर एक चमकणारा पदार्थ ठेवला आणि भिंगात बघताना भिंगातही चमकणारा पदार्थ दिसतो, मग भिंगातही प्रकाश त्याचा पडतो प्रतिबिंबाचा, भिंगातही प्रकाश दिसतो आणि आपल्या कपाळापाशीही प्रकाश त्याचा होतो. मग कपाळापासला जो प्रकाश आहे तो प्रकाश कसा आहे? प्रकाश रूप आहे. आणि भिंगातलाही प्रकाश प्रकाश रूपच आहे. पण तो प्रकाश कसा आहे? बिंबरूपच आहे ना. तो प्रकाश बिंबरूपच आहे, तो बिंबाचाच आहे. ते तोंडावरलाच आहे, तिथं बी तोंडावरच दिसायला. पण तिथला जो प्रकाश कशानं प्रकाशित व्हायलाय? इकडच्या प्रकाशानं, बिंबाच्या प्रकाशानं व्हायलाय. आपल्या तोंडावर जो प्रकाश रूप ठेवलेला एखादा प्रकाश रूप पदार्थ आहे त्या प्रकाशाचं त्या ठिकाणी प्रतिबिंब पडायले. मग ते प्रतिबिंब मूळच्या बिंबावर ठेवलेल्या प्रकाशात प्रतिबिंब आहे, पण ते बिंबरूपच आहे ना. मग त्या प्रकाशाला, भिंगातल्या प्रकाशाला अधिष्ठान कोण आहे? मुखावरला प्रकाश आहे का नाही? मुखावरलाच प्रकाश आहे तिथं. मग त्या आभासाला जो प्रकाश आहे तो कुणाचा आहे? अधिष्ठानाचा, म्हणजेच कुटस्थाचाच आहे. त्याच्या वाचून तो प्रकाशित होऊ शकत नाही. प्रकाश होण्यासाठी प्रकाश किंवा प्रकाशात आणण्यासाठी जो संकुचित असतो किंवा कमी दर्जाचा असतो तो मोठ्या दर्जाला प्रकाशित करीत नाही. उदाहरणार्थ, सूर्याच्या प्रकाशाने पृथ्वीवरले सगळे पदार्थ प्रकाशित होतात. म्हणजे सूर्य प्रकाशित करतो का नाही? जगातले सर्व पदार्थाला प्रकाशित करतो. पण ते पदार्थ सूर्याला प्रकाशित करतात का? कारण प्रकाश्य आणि प्रकाशक, जो प्रकाशक आहे तर तो जे प्रकाश्य विषय आहेत, पदार्थ आहेत, त्यांना तो प्रकाशित करीत असतो. आणि जे प्रकाश्य आहेत पदार्थ, प्रकाश्य, तर ते प्रकाशकाला प्रकाशित करीत नाही. प्रकाशकाला आणि प्रकाशक सूर्य आहे की नाही? मग हे पदार्थ सूर्याला कसे प्रकाशित करतील? म्हणजे पदार्थ जर आपल्याला दिसले तर सूर्य आहे म्हणायचं का? त्याचा म्हणण्यातला भाग असा आहे, पदार्थ जर दिसले तर सूर्य आहे आणि पदार्थ नाही दिसले की सूर्य. म्हणजे याच्यावर अवलंबून आहे का सूर्याचं अस्तित्व? उलट सूर्याच्या अस्तित्वावर यांचं अस्तित्व आहे. कारण सूर्य जर मावळला तर हे पदार्थ दिसत नाही, है की नाही? सूर्य उगवला तरच दिसतात. यांचं अस्तित्व सूर्यावर अवलंबून आहे. मग सूर्याचं अस्तित्व कुणावर अवलंबून आहे? आता ह्या पदार्थावर नाही, कारण हे प्रकाश्य आहेत. म्हणून यांच्याकडून सूर्याचं प्रकाशन होय नाही. मग सूर्याचं प्रकाशन कोण करायलंय? सूर्य बी आहे
असं कोण म्हणायले? आत्मा. म्हणून आत्मा काय झाला? सूर्याचा प्रकाशक झाला, है का नाही? आणि सूर्य काय झाला? प्रकाश्य झाला. मग सूर्याचा प्रकाश हा जड आहे, सूर्याचा प्रकाश जड आहे, म्हणून तो प्रकाश जडाचंच प्रकाशन करणार. पृथ्वीवरली पदार्थांचं जडाचंच प्रकाशन करणार. तो प्रकाश आत्म्याच्या प्रकाशाला दाखवू शकणार नाही. तसा आभासाच्या ठिकाणी असणारा प्रकाश तो कुटस्थाच्या प्रकाशाला दाखवू शकणार नाही. म्हणून कुटस्थाचा जो प्रकाश आहे का, तोच कुटस्थ चैतन्य ह्या आभास चैतन्याला प्रकाशित करायला. अमृत अनुभव मध्ये माऊलींनी हा दृष्टांत सांगितला. सूर्याचेनी प्रकाशे, सूर्याचेनी प्रकाशे, जे काही जड आभासे, जे काही जड आभासे, तेने ते गिवसे सूर्यो काही, तेने ते गिवसू सूर्य काही. तेने म्हणजे ह्या पदार्थाने. सूर्य गौसन का? म्हणजेच जे आत्माचा प्रकाश आहे, तो आत्म्याचा प्रकाश सूर्याला प्रकाश देऊ शकेल, पण सूर्याचा प्रकाश तो आत्मा घेत नाही, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. नाही कोणी म्हणेल मग ते आत्म्याला प्रकाश, मग लय झालं तर म्हणता येते ब्रह्म आहे का नाही? अहो तो आत्मा स्वयंप्रकाशित आहे का नाही? पण आत्मा आत्मा म्हणायलो, हा देह संबंधना असल्यामुळं आत्मा आत्मा म्हणायलो. मग त्याला कोणाचा प्रकाश होतो? ब्रह्माचा प्रकाश आहे का नाही? म्हणजेच कुटस्थ चैतन्याला कोणाचा प्रकाश आहे? ब्रह्माचा प्रकाश. त्यानंच तो प्रकाशित व्हायला आहे. मग ब्रह्माला कोणाचा प्रकाश आहे? त्याच्या पलीकडे वस्तूच नाही ना दुसरी कोणची, काय सांगावं मग? कोणा काय आहे का काही? मग आता त्याला प्रकाशित करणार नाही कोणी ब्रह्माला, म्हणून ब्रह्म नाही का? नाही, प्रकाशित करणार कोण आहे त्याला? तो स्वयंप्रकाशित आहे. याच्यासाठी माऊलीने एक उदाहरण दिलंय. निर्जन्य वनामध्ये एखादा मनुष्य झोपला. निर्जन्य म्हणजे तिथं माणूस नाहीच नाही, पण चिटपाखरू सुद्धा जात नाही. याला म्हणायचं निर्जन वस्ती, निर्जन जंगल. अशा ठिकाणी जर एखादा तिथं गेला आणि गेल्या गेल्या चलून चलून त्याला तिथं झोप लागली, तर तो जंगलात तिथं आहे म्हणून दुसऱ्याला ज्ञान होईल का? तिथं माणूस योग झोपलेला आहे किंवा आहे असं गावातल्याला कळन का? गावातल्याला तर कळणारच नाही ना. तिथं झोपलेला आहे म्हणून, कारण ते वनात झोपलाय हे गावातल्याला कसं कळन? त्याला दिसणार नाही, आणि त्याला बी ते गावातले दिसणार नाही. पण त्याची त्याला तर दिसणार नाही. आपण आहोत, पण त्याला झोप लागली समजा, तिथं तो झोपला, मग त्याची त्याला तरी तो विषय आहे का? नाही. बघा की, तो गावातल्याला तर विषय नाहीच नाही, दुसऱ्याला तर विषय होईच नाही, पण त्याची त्याला सुद्धा विषय व्हाय ना. ते झोपलेल्या माणसाला आपण आपल्याला विषय होता येते का? झोपलाय बर का ते, मग त्याला दुसरंही कोणी प्रकाशात आणणार की हाय म्हणून, आणि तो बी सांगा ना मी आहे म्हणून. तो स्वतः बी म्हणे ना मी आहे म्हणून, तो झोपलाय ना. आणि दुसरं बी कोणी म्हणे नाही तर हाय म्हणून, पण ते नाही का? आता सगळेच नाही नाही म्हणायलेत, म्हणू दे, जितकं म्हणायचं तितकं नाही म्हणू द्या, पण ब्रह्म नाही का? तसं ब्रह्म आहेच. किंवा आणखी एक दुसरा दृष्टांत एक दिलाय, म्हणजे अस्तित्वाचा. जर एखादी अमावस्याची रात्र आहे, काळी रात्र अमावस्याची असते का पौर्णिमेची? माहिती ना? हा, अमावस्या तेच मग चुकतोय का काय म्हणून म्हणलं बघा. रात्र अमावस्याची आहे
आणि अमावस्याच्या रात्री काळा भिल माणूस चोऱ्या करणारा, त्यानं काळे कपडे घातले, आधीच काळा तो, आणि पुन्हा काळे कपडे घातले, आणि त्या अंधारात ते चोरी करायला गेला. पण त्याला कोणीतरी पाहिलं आणि चोर चोर म्हणून गर्दा केला. सगळे लोक पळाले आणि तो लोकाला घेऊन पळ काढला. त्यानं पळाला आणि त्याच्या घरी खाल्ला मजला होता, खालचा लादणी म्हणा ना, त्या लादणीत जाऊन लपला. ते कुठे जाऊन लपला? हा. आणि त्या लादणीत आधीच अंधार होता, पुन्हा हे काळा होता आणि यानं पुन्हा काळे कपडे घातले होते. 3 झाले का? आधीच काळा, अमावस्याची रात्र, आणि पुन्हा काळे कपडे, आणि पुन्हा खोल दरीत, म्हणजेच त्या याच्यात लादणीत जाऊन बसला. कसा दिसा होती. मग ते महाग पळत आले, म्हणले कुठे शिरलाय, इथंच दरडेवानी वाटायलाय. हा. तर मग त्याला संशय आला की हे दरवाजा उघडा दिसल्यावर दिसायला जरसा, सगळे घर बंद आहेत, पण हे दरवाजा मधात शिरला असं, म्हणून ते मधात आले. इथं असलं असतं बाहेर निघ, सगळं गाव त्या महाग लागलंय असं दटवायलेत ना त्याला. ती मधातून त्याला ऐकूही आलंय खाली. पण तो त्याला बी दिसा नाही गेला. त्या लोकायला कुठं दिसू लागला? हा. कारण अंधार, तो बी काळा, पुन्हा त्याच्यात बी अंधार, तिथं पुन्हा अमावस्याची रात्र, त्याचा रंग बी काळाच. कसं दिसन ते? तिथं जाऊन बघितलं तरी दिसन का ते? काय गेले तिथं मधात लादणीच्या दरवाज्यात जाऊन बघितलं, म्हणले इथं असं, पण तिथं सगळं अंधारच. म्हणलं काय नाही, इथं बी काय नाही, इथं बी कोणी नाही. त्याला वाटलं मी नाहीच का काय मग, कारण ते इथं येऊन म्हणायले ते नाही, तर मग काय झालं का काय, मी कसा दिसा नाही यायला, आणि मी तर हाय. म्हणलं मग आता आपण आहेत का नाही ते कसं कळावं आपल्याला. मग ते म्हणले इथं कुठं असतील तर बाहेर निघ. त्यावेळेस त्याला वाटायचं हे आपल्याला मारतेन, बाहेर निघालं, बाहेर नाही निघायचं. आणि त्या चौकटीत लादणीचं येऊन म्हणायचं इथं कोणी नाही. तिथं तेव्हा वाटायचं मला आपण कुठे गेलोत मग. त्याला वाटायला आपण मेलोत का काय, कारण हे जवळ येऊन आपल्याला नाही म्हणायले. तो फटकन म्हणला मी हाय, मी कुठे, मी नाही कुठे, मी हाय. ते हातानच गवसाला का नाही. हा. म्हणजे तो त्याला सुद्धा दिसा नाही गेला, त्याला बी दिसा नाही गेला, आणि दुसऱ्याला बी दिसा नाही गेला. मग तो त्याला जरी नाही दिसला तरी ते नाही का? म्हणजेच जो प्रकाशक आहे, कोण? ब्रह्मतत्व हे सगळ्याचं प्रकाशक आहे, सगळ्याला प्रकाशित करणार आहे. आणि हे सगळं जे प्रकाशित आहे हे कशाच्या जीवावर आहे? सूर्य चंद्राला सुद्धा प्रकाश कोणाचा आहे? आपल्याला वाटतंय सूर्य चंद्र हे प्रकाश रूप आहेत म्हणून, हा, हे प्रकाश देणार आहेत म्हणून, पण ते जड प्रकाश देतात. त्यांना ते जड प्रकाशासाठी, उत्पत्तीसाठी जे ब्रह्माचा प्रकाश आहे, स्वयंप्रकाश, त्या प्रकाशाची त्यांना गरज लागते. त्या प्रकाशानं ते प्रकाशित होतात. आता हे मानावं लागतं, प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. होय, दिसत आहे पण आपल्याला कळत नाही. मग अनुमानानं त्या ठिकाणी कळत आहे का प्रत्यक्षानं कळत आहे?
अनुमानानं तर कळलं ना, यात काय नवल नाही, पण प्रत्यक्षानं सुद्धा ते कळत आहे. स्वप्नामध्ये गेल्याच्या नंतर स्वप्नातल्या सूर्याला जी प्रकाशनता दिली ती कोणी दिली? तिथला सूर्य कोणी उगविला आणि तो चकचकीत केला, आणि त्या सूर्याचा प्रकाश सगळ्या त्या स्वप्नातल्या जगतामध्ये पडला. मग तिथल्या सूर्याला त्याची उत्पत्ती कोणी केली, त्याला प्रकाश कोणी दिला, आणि तिथं मी आहे हे म्हणणारा कोण? तो जो मी आहे म्हणतो का, तोच त्या सूर्याची उत्पत्ती करणारा आहे, आणि तोच आत्मा आहे. त्याच्याच प्रकाशानं त्या ठिकाणी सूर्याचं उगवणं आहे, सूर्याचं मावळणं आहे, सूर्याचं राहणं आहे, तिथल्या जगताचं दिसणं आहे. कोणाच्या प्रकाशावर आहे? ते झोपला होता का? हा, ते झोपत आहे, पण ते असतंय. तस या ठिकाणी जरी आभास झोपलेला असला बुद्धीच्या कशानं? अज्ञानानं, पण तो कुटस्थ रूपच होता. त्याचं अस्तित्व कुटस्थ रूपच होत. फक्त तो भ्रमानं तसं म्हणतोय. आपल्याला स्वप्नामध्ये वाटतंय नाही सूर्य हे निघाला, त्याच्यापाशी किती ऊन आहे, त्याच्या उन्हानं हे सगळं जगत दिसायलंय. ती उत्पत्ती आपण दुसऱ्यावर ढकलितो, पण ती उत्पत्ती कोणावर आहे? मग आता इथल्या जगताची उत्पत्ती, आता इथं बी हे आपल्याला दिसायलंय. पोती सांगणारा एक, आपण ऐकायलेलो एक, हे कोण उत्पन्न करायले? तेच जे कुटस्थ चैतन्य आहे का, त्याचीच कल्पना ही. आणि जीव चैतन्याला, त्या आभासाला त्याचं अज्ञान आहे. ही कल्पना कोणाची आहे? हा, तिथं कल्पना व्हायली कोणामुळं? त्या बुद्धीमुळंच. पण ती कल्पना, ती जीवाला कळना ही कल्पना आहे म्हणून. त्या कल्पनेच त्याला अज्ञान झाल्यामुळं, कल्पनेच काय झालंय? हा, कल्पना कल्पना म्हणून वाटच ना. मग काय झालंय? कल्पनेचं काय झालं? हा, वास्तविक पाहता ती कल्पनाच आहे, पण तिचं काय झालंय? हा, तसं हे मायावी जगत आहे, पण आपण त्याला अज्ञानानं बघायलो. हा, हे जगत वास्तविक कसं आहे? मायावीच आहे. हे माया आणि ईश्वराचंच हे काय कार्य आहे? हे कार्य कुणाचं आहे? म्हणजे ईश्वराचंच आहे ना हे कार्य. ईश्वर म्हणजे मायायुक्त चैतन्य, ते ईश्वर, आणि त्याची कल्पना म्हणजे जगत आहे. पण त्या आपल्याला कल्पना म्हणून कुठे वाटायले? त्या कल्पनेचं काय आहे आपल्याला? हा, त्याचं अज्ञान धरलंय आपण, आणि त्या अज्ञानाच्या योगानं आपल्याला याचं ज्ञान व्हाय नाही. कोणाचं? जगताचं. कोणचं ज्ञान व्हाय नाही? हे कल्पनामध्ये आहे म्हणून. जगत हे कल्पनात आहे असं ज्ञान व्हाय नाही. आणि मग तसं ज्ञान व्हाय ना म्हणून काय झालंय? अज्ञान झालंय. मग त्या अज्ञानात कसं जग वाटायलंय? ही भानगड झाली, दुसरं काही नाही. हे अशी भानगड होऊन बसली जीवाची. मग जग दिसाव कसं? हे खालतं वरतं झालेलं जीवाला हे बरोबर व्हायचं कसं? तर हे जगत मायावी वाटावं. हा, त्याला जाणणारा कुटस्थ चैतन्य आहे, ईश्वर चैतन्यच आहे. आणि ईश्वर चैतन्याला कधी अज्ञान नसतं. आपण केलेल्या कार्याचं आपल्याला अज्ञान नसतं, तसं ईश्वराने केलेल्या कार्याचं ईश्वराला. म्हणून तर सगळ्या जगाचं त्याला एकदाच ज्ञान आहे, म्हणून तो सर्वज्ञ म्हणतात. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ का म्हणून आहे जीव?
अविद्याने युक्त आहे म्हणून त्याला अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाच्या योगानं त्याला मायावी प्रपंच हे जाणता येणार. मग मायावी प्रपंच जाणून घेण्यासाठी ईश्वरानंच सत्शास्त्राची उत्पत्ती केलेली, ती मायावीच आहे. आम्ही म्हणत नाहीत हे अज्ञान आहे म्हणून. हेही कसं आहे, ज्ञानच आहे, पण कसं आहे, मायावीच आहे ते पण. ज्या वेळेस रामायणामध्ये तुम्हाला रावणाचा मामा मारीच हा मायावी झाला होता. तो काय झालता, मायावी झाला होता. आणि त्याला मारण्यासाठी तुमच्या मनानं ब्रह्म गेलतं का माराय त्याला? मारायला रामच गेलते ना. हा, मग त्या रामाच्या ठिकाणी ब्रह्म धरायचं का ईश्वर धरायचा? हा, मग तो ईश्वर कसा आहे, मायावीच आहे. त्याची उपाधी कोण आहे, मायाच आहे. मग त्या मारीच्याला मारण्यासाठी, त्या मामाला मारण्यासाठी रावणाच्या ईश्वरच त्या ठिकाणी जाणार ना. मग मायाची निवृत्ती करायची असेल, मायाची निवृत्ती करायची असेल तर ईश्वर आपणाला हे पद, ही अवस्था घ्यावा लागेल, तेव्हा ती मायाची निवृत्ती होईल. आता आपण अज्ञानाची निवृत्ती करू. हा, पण अज्ञानाची निवृत्ती आपणाला इथं शास्त्राची संगती करून, संतांची संगती करून अज्ञानाची निवृत्ती करा येते. पण जशी अज्ञानाची निवृत्ती आपण केली का, तशीच मायाची निवृत्ती करता येते. हे शेवटी सांगितलं होतं का? तेच सांगायचं होतं अगोदर, पण नंतर याची शंका घेऊन पुन्हा आणखी यावर आपण विचार करू. वेळ झालाय, भानच राहिलं नाही वेळाचं आज. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव